आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज, डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वटसावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग, टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्र व सराईत गुन्हेगार यांची झडती घेत वेळोवेळी कारवाई करत होते. गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे अधिकारी व कर्मचारी उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत वटसावित्री पौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना त्यांना एका इसमावर संशय आला. तसेच गुप्त बातमीदाराच्या माहितीद्वारे माहिती मिळाली की गांधी गेट, नाशिक पुणे रोड या ठिकाणी हे इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहे. त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवली. त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असता आरोपी नामे सतीश विष्णू खेत्रे, वर्ष 25 याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काढतोस असा 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. इसमाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. याबाबत अधिक माहिती ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिली. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वटसावित्री पौर्णिमा निमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बच्छाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे, वय 25 वर्ष, राहणार राहुलनगर, टाकळी रोड, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत आदींच्या पथकाने केली आहे. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.